अमित दादा भांगरे यांच्या प्रचार सभेनिमित्त आपण सर्वजण कोटे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी या ठिकाणी कोटे ग्रामस्थांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे रणधुमाळी सुरू आहे। आपला अकोला विधानसभा मतदारसंघ सुद्धा अपवाद नाही मित्रांनो। पूर्ण मतदारसंघामध्ये मी आम्ही बरोबर 4 महिन्यांपासून फिरतोय। संपूर्ण मतदारसंघामध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे। विकास शेटाचा एक परवाच एक सर्वे आला, त्या सर्वेमध्ये 80% लोकांनी हे सांगितलं का अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारी जोरदार वाजणार आहे। खरी लढत जी आहे अमित भांगरे आमदार हे झालेले आहेत, लढत जी आहे ती 2 नंबरला कोण राहणार, 3 नंबरला कोण राहणार, किरण लांबे आणि या दोघांमध्ये लढत आहे की 2 नंबर आणि 3 नंबर साठीची आहे। अमित भांगरे या ठिकाणी ह्या मतदारसंघातून आमदार म्हणून 100% निवडून येणार आहे। मित्रांनो, ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस बारामतीच्या तिकीट वाटपाचा प्रश्न समोर आला होता। त्यावेळेस त्या ठिकाणचे प्रस्थापित पुढाऱ्यांनी यशवंतराव चव्हाणांना शरद पवारांना तिकीट देण्यास विरोध केला होता। शरद पवारांनी त्यांना प्रश्न यशवंतराव चव्हाणांनी सर्व त्या पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला। ती जी कमिटी होती स्क्रीनिंग कमिटी तिला प्रश्न विचारला महाराष्ट्रामध्ये मतदारसंघ किती, त्यांनी सांगितलं मतदारसंघ 288। पवार साहेबांनी सांगितलं आपण 287 मतदारसंघावर निवडणूक लढतोय असं गृहीत धरा, चर्चा करू नका आणि शरद पवार हा माझा कॅन्डिडेट फायनल झालेला आहे। त्याच पद्धतीनं ज्या वेळेस अमित भांगरेंच्या उमेदवारीचा प्रश्न समोर आला त्यावेळेस असं सगळं वावड्या उठायच्या, तिकीट कट होणार, कोण म्हणत तिकीट याला भेटणार, तिकीट त्याला भेटणार, हा जो प्रश्न ज्यावेळेस पसरून राहिला त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलं हा 28 वर्षाचा तरुण काय व्हायचं ते होऊ द्या, मला आम्हीवर पूर्ण विश्वास आहे, आम्ही 100% अकोला विधानसभेतून निवडून येणार, तो सीट काढणार आणि महाराष्ट्रामध्ये अकोलेकरांचा स्वाभिमान अकोलेकरांचा अभिमान उंचवण्याचं काम आम्हीच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। आदरणीय सुप्रिया सुळे यांची ज्यावेळेस अर्जबारची सभा झाली त्या सभेमध्ये देखील सुप्रिया सुळेंनी या उदाहरणाचा दाखला दिला होता। याचं कारण असं आहे आपण महाराष्ट्रामध्ये चांगलं बारकाईनं सध्या राजकारण पाहतोय तर महाराष्ट्रामध्ये मला 2 तरुण देश दिसत आहेत का ज्यांचं महाराष्ट्राने लक्ष वेधून घेतलं। एक आहेत रोहित पाटील आणि दुसरे आहेत अमित भांगरे। महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवार ही रोहित पाटलांना जाहीर झाली आणि क्रमांक 2 ची उमेदवार ही अमित भांगरेंना जाहीर झाली। आपण चांगलं बारकाईनं बघितलं शिवस्वराज्य यात्रा ही जी आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जयंतरावजी पाटील साहेब असतील, अमोलजी कोल्हे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली। त्यावेळेस ज्यावेळेस जयंत पाटलांनी अमितरावांना फोन केला का अमित आम्ही 26 तारखेला तुझ्याकडे येतोय आणि त्या दिवशी तारीख होती 21 तारीख होती, पुढे नियोजन करणं 4-5 दिवसाचा अवधी शिल्लक होता। जरी अमित भांगरेंनी सांगितलं साहेब महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 क्रमांकाची शिवस्वराज्य यात्रा ही आमच्या अकोला तालुक्यामध्ये होणार, दुसऱ्या दिवशी यात्रा करायची होती, कार्यक्रम घ्यायचा कुठला प्रश्न निर्माण झाला। त्यावेळेस आम्ही स्थळ सुचवलं कोथरूडचं स्थळ सुचवल्यावर जयंत पाटलांचा पुन्हा फोन आला, अरे अमित मला तालुक्यातून फोन चालू आहे त्या कोथरूड या ठिकाणी तो शिवस्वराज्य यात्रा घेतोय, एक ते गाव मोठं आहे पण खेडेगाव आहे, यात्रा ही आपल्या अकोला शहरामध्ये झाली पाहिजे, शहराची लोकसंख्या आसपासची जवळजवळ 40-50 हजारची लोकसंख्या आहे। परंतु आम्ही निर्णय ठाम राहिले आणि कोथरूड या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रा झाली। आपण चांगलं पाहिलं असेल आदल्या दिवशी मैदानावर गुडगावर पाणी होतं, परंतु अमित भांगरे या माणसं दुर्दैव इच्छाशक्ती अशी होती, या माणसाचा राजयोग असा आहे त्यांनी मी सातत्याने संपर्कामध्ये होतो, त्यांनी सांगितलं स्वस्त काळजी करायची नाही, आपल्यावर वरुण राजाची कृपा होणार, दुपारी 12:30 नंतर पाऊस थांबणार, काय करायचं काय ताकद लावायची ताकद लावा, सभा आपली 100% होणार, आपले पैसे कष्टाचे आहेत, आपले पैसे हरामाचे नाही, आपली सभा होणार आणि ती जोरदार होणार। अमित भांगरे त्याच्या सभा निरोप देण्यामध्ये व्यस्त होते, 12:30ला काम सुरू झालं आणि सकाळी पहाटे 6 वाजता सगळं टेंट वगैरे सर्व लावून सभेची व्यवस्था पूर्ण झाली। आपण सर्वजण आपल्या कोट्यामधून भरपूर लोक आले होते, सर्व तालुक्यातून इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। आदरणीय पवार साहेबांच्या सभेचा तोडीस सभा या ठिकाणी कोथरूडमध्ये झाली। सांगण्याचा पार्ट एक असा आहे का अमित भांगरेंच्या पाठीमागे तालुक्यातून तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल, युवक असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्साहाने सहभागी होते। अमित भांगरेंच्या पाठीमागे तरुण काय येत आहेत त्याच्या पाठीमागे आदरणीय उद्धव साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, हे लोक अमित भांगरेंच्या बरोबर आहेत म्हणून तालुक्यातील तरुण त्यांच्या बरोबर येते। अमित भांगरेंनी जे विकासाचे विजन मांडले ते विजन आतापर्यंतच्या एकाही उमेदवाराला मांडता आलं नाही।
चांगलं चॅरिटेबल हॉस्पिटल असू द्या, महिला दूध संघाची निर्मिती असू द्यात, अशा वेगवेगळ्या त्यांनी संकल्पना मांडल्या. होम टुरिस्ट असू द्या, होमस्टे सिस्टीम असू द्या, असं प्रत्येक पर्यटन असू द्या, तालुका पर्यटन करणं. जर अकोला तालुका पर्यटन जर झाला, जर घोषित झाला, तर तुम्हाला सांगतो जो आपला बेलापूर गोटा ते बेलापूर हा रस्ता आहे, हे आपले जे रस्ते कोट्याचा रस्ता असेल, पलीकडचा रस्ता असेल, हे 4 रस्ते जे आहेत ते सर्व रस्त्यांची कामं मार्गी लागून जातील. म्हणजे विजन अमित भांगरेंनी मांडलं. आणि आताचे विद्यमान आमदार तर बोलतात कशावर, ते काय सांगतायत का मला आता पुढच्या 5 वर्षामध्ये हे करायचंय. आणि जे अमित भांगरे वर्षापासून लोकांनी जाऊन सांगतोय का मला पुढच्या 5 वर्षात काय करायचंय, तुम्ही 5 वर्ष तुम्ही का केलं नाही. रस्ते विकास झाला असेल, परंतु रस्ते कशा पद्धतीत झाले, माझ्याकडे बरेच रस्त्यांचे फोटोग्राफ आहेत, व्हिडिओ आहेत. प्रचंड 20% कमिशन हे आमदारांनी खाल्लं. ठीक आहे, तुम्हाला काय खायचं पूर्ण लिमिट राहतं ना. या तालुक्याच्या पूर्वी आमदार होते, खासदार होते, सगळे होते, पण या सगळ्यांच्या सीमा, भ्रष्टाचाराची सीमा आमदार किरण लामटेंनी या ठिकाणी ओलांडलेली आपण पाहतोय. माणसाची वागणी कशी असावी. अमित भांगरेंवर 28 वर्षाच्या तरुणावर ज्या वेळेस गलीचे आरोप केले गेले, आम्ही 3:30 वाजेपर्यंत दादा बसलो. हा माणूस अक्षरशः सडसडा रडत होता. ज्या माणसाचा बाप वारला, ज्या माणसाच्या बापाने आपल्याला आमदार केलं, ज्या माणसाचे आपल्यावर उपकार आहेत. आपण सगळेजण शिंदीच्या त्या हॉलला मिटिंग झाली, भांगरे साहेबांनी पठारातले कार्यकर्ते शिंदीला बोलवले आणि सगळ्यांना सांगितलं का आपल्याला किरण लामटेला मदत करायची. अजितदादांची सभा असू द्यात, पवार साहेबांची सभा असू द्या, या सभेचा खर्च अशोकराव भांगरेंनी केला. निवडणुकीची तिथे मदत लागू द्या, ज्या ज्या कार्यक्रमांना भेटी दिल्या त्या त्या कार्यक्रमाला असू द्या, आर्थिक मदत करण्याचं काम स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांनी केलं. आणि अशोकरावजी भांगरे साहेबांच्या कुटुंबावर ज्यावेळेस तुम्ही सुनीताताईंवर खालच्या पातळीवर बोलता, आदरणीय किरण लामटे साहेबांची याच्यामध्ये त्यांची जी मनोवृत्ती आहे, जी कूटनीती आहे, कपटनीती आहे, या ठिकाणी दिसून येत आहे. निपक्ष, रोखक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.